पराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलती मनी फुले वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाड किसून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाड किसून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची पुढे काय श्री? आता ती तिचं म्हणणं कोर्टामध्ये मांडेल, मग कोर्ट ठरवेल पुढे काय करायचं. पण ती डायव्होर्स नको असं सांगेल ना? आई नाही, मला खात्री आहे ती असंच सांगेल. आपल्या घरात नवरा बायकोंमध्ये भांडणं झाली आहेत रे, पण कुणी कधी घटस्फोट नाही घेतला. मोठी आई, देवानं बांधलेल्या गाठी असतात या. माणसं अशी कशी तोडू शकतात? श्री, तू असं करायला नको होतस. श्री, तिचं प्रेम आहे रे तुझ्यावर. ऐका प्लीज, माझं ऐका. आता मनात कुठल्याही भाबड्या आशा ठेवू नका. अपेक्षा केल्या आणि अपेक्षा भंग झाला ना की त्याचं दुःख जास्त होतं. त्यापेक्षा आपण अपेक्षाच करायच्या नाहीत. माझं चुकलं श्री. हवं तर मी माफी मागते तिची. नाही, तुम्ही यातलं काही करणार नाही आहात आणि हे करूनही आता काही फायदा नाहीये. तू असं का म्हणतोयस? श्री, तू एकदा बोल ना तिच्याशी. सगळं करून झालंय, तिला नाही बोलायचंय माझ्याशी. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की हे सगळं मी ऍक्सेप्ट केलंय, तुम्ही प्लीज ऍक्सेप्ट करा. सगळ्यांनाच त्रास कमी होईल आणि विशेषतः आईचीला. कृपा करून मनात कुठल्याही भाबड्या आशा ठेवू नका, त्यानं काहीही होणार नाहीये. आमच्यामध्ये न सोडवण्यासारखे मतभेद आहेत असं म्हणणं आहे त्याचं. बघ तू आधी शांत हो बाळा. नाही, मी शांतच आहे बाबा. मी माझ्या बाळासाठी शांतच आहे. पण बाबा, खूप हर्ट केलंय श्रीने मला. माझ्या बाळासाठी गिफ्ट वर गिफ्ट पाठवतोय तो, हे नवीन. आणि आता माझ्या बाळाच्या डोक्यावरून बापाचं छत्रच काढून घेतलंय त्याने. बाबा, हा तोच माणूस आहे का हो त्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं? 7 जन्म एकमेकांबरोबर राहण्याच्या अणवका घेतल्या होत्या ना. 7 वर्षही नाही टिकवलं आमचा संसार. आणि माझ्याशी बोलावंसही नाही वाटलं त्याला. त्याचा तो एकतर्फी निर्णय घेऊन मोकळा झाला. काय सांगू मी माझ्या बाळाला? काय उत्तर देऊ? मला आनंदी असायला हवंय, मला खुश राहायला पाहिजे. आय एम सॉरी बाळा, आय एम रिअली सॉरी. तुझी आई तुला हवं त्यातलं काहीच नाही करू शकते ना. ती हसू शकते ना, आनंदी राहू शकते. काय करू बाबा मी? कसला क्रूर खेळ सुरू केलाय श्रीने आमच्या दोघांबरोबर. शांत हो बाळा, शांत हो. नको त्रास करून घेऊस. अगं नको एवढी ऊर फुटेपर्यंत रडूस. तुझ्या पोटातला जीव ऐकतोय.
कुठल्या जन्मीचा सूड घेत आहे ही माणसं. पोरगी गरोदर आहे, तिचे लाड करायचे, कोड कौतुक करायचं सोडून हे तिला रडवणच चालवलेलं आहे त्यांनी. त्यांचा राग पिंट्यावर होता ना, तो ते जानूवर काढतायत आता. ते ते काळं फासण्याचं झालं ना, तेव्हापासूनच त्यांचा निर्णय झालेला असणार. ती बेबी आहे ना, बेबी, तिचंच कारस्थान असणार सगळं. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. त्यांचे कुणाचे संसार टिकले नाहीत ना, मग जानूचा टिकतोय ते कसं बघवेल त्यांना. त्या घरातल्या सगळ्या बायकांनी मिळून केलं असणार हे कटकारस्थान. त्यांना कोणाला सुख मिळालं नाही ना, मग सुनेला कसं मिळू देणार त्या. नाही, हा श्रीचा निर्णय आहे आणि खूप विचार करून घेतलाय त्याने तो. गेले काही दिवस त्याच्या बोलण्यातून वागण्यातून मला दुरावा जाणवत होताच, पण हे असं इतकं सिरियस असेल असं वाटलं नव्हतं. पण म्हणजे हे सगळं तेव्हापासून ठरलं होतं त्याचं, आणि मला कळलंच नाही. इतके गाफील राहिले का तेव्हा श्री माझ्यापासून दुरावला गेला होता की मला कळूच शकलं नाही. काय झालं हे सगळं. काळं फासणं. आई, तू बरोबर म्हणालीस, तेव्हापासूनच सुरुवात झाली या सगळ्याला. त्यात मी पिंट्याला बेल देऊन सोडवलं. ह्याचाच राग आलेला असणार आहे सगळ्यांना. अगं पण मग त्यांनी सोडवलंच ना पिंट्याला. पिंट्याला सोडवलं, पण जानूला घराबाहेर काढलं. उपयोग काय त्या सोडवण्याचा. बाबा, इतकी नकोशी झाले का हो मी श्रीला. आई, माझा फोन दे. जानू, माझा फोन दे आई. जानू, आपण चिडलेले असतो तेव्हा कुणाशी बोलायला जाऊ नये. गोष्टी उगाच मी चिघळतात. चिडलेले नाहीये बाबा. मी नाही चिडले. मला फोन द्या. मला फोन द्या ना प्लीज. फोन द्या. जानू, अगं हॅलो मनीष, श्री कुठे आहे? श्री, आज आपण ते नवीन पोस्ट साठी इंटरव्ह्यूज कंडक्ट करतोय. मनीष, अरे तुम्ही घ्या ना ते प्लीज. अरे पण तुम्ही शॉर्टलिस्ट करा ना, आणि त्यांनाच माझ्याकडे फायनल मीटिंगला पाठवा. अरे पण तू त्यांना भेट. मनीष, मी आत्ता हे सगळं नाही करू शकणार. ओके ओके. श्री, मगाशी जान्हवीचा फोन आला होता. ती विचारत होती हाय आता रडून काय उपयोग आहे. हेच हवं होतं ना तुला. हा छळ म्हणलायस माझा. का वागतोयस असा. सांग ना, मी बायको म्हणून कुठे कमी पडले, चूर म्हणून कुठे कमी पडले. श्री, का वागतोयस असा. बोल माझ्याशी. मनीष, मनीष प्लीज लीव अस. असं काही आहे आता आपल्यात. You left me alone. मनीष प्लीज. जान्हवी प्लीज. जान्हवी प्लीज. जान्हवी प्लीज स्टॉप इट.
थांबव हे सगळं. मी सुरू केलंय. कोणी सुरू केलंय? तुला माहीतच नाहीये का? तरी प्लीज कोणात नको बोलूस. कोड्यात तू वागतेस सानवी. पिंट्यामुळे हे सगळं. तू स्वतः समर्थ आहेस अनेक गोष्टींसाठी. आपल्यात मतभेद आहेत न सोडवण्यासारखे असं लिहिलंयस नोटीस मध्ये तू. मग आणखीन काय लिहायला होतं? मग काय लिहायला होतं? तुझ्या चारित्र्यावर मला संशय आहे का? तुला काही मोठा आजार झालाय का? तू मला फिजिकली मेंटली टॉर्चर करते? सांग ना, कुठल्या ग्राउंडवर मला डिवोर्स मिळणार होता? म्हणजे डिवोर्स हवा आहेच. हवा आहेच ना. कुठल्या तरी सबबी सांगून माहेरी राहण्यापेक्षा ऑफिशियलीच राहा ना माहेरी राजरोज. ओ हे लागलंय तुला? मला काय काय लागलंय याचे हिशोब मांडत बसलो ना तर महिने जातील. आणि माझ्या हिशोबांचं काय? मी ते काढतच नाहीये ना. नाही, तू नुसतं ठरवतोस. कोणीतरी ठरवायला हवंच, हो ना? इच्छा नसताना सुद्धा फरफटत एकमेकांबरोबर जगण्यापेक्षा कोणीतरी ठरवलेलं बरं. थँक्यू. ते तुझ्या मेसेज मधनं मिळालं मला. पण बरं झालं हे सांगायला मी इथे आले. तर तुझं हे रूप पाहायलाच नसतं मिळालं मला. ओके, तुला हवं ते मिळालं. मला हवं ते. चल ना जानवी, पुरे झाला तमाशा. हे एक्सपेक्ट नव्हतं केलं मी. आपण एकमेकांच्या एक्सपेक्टेशन्सना पुरे पडत नाही हो. ते तू एकटा ठरवून मोकळा झालास. दोघांनी ठरवायला तू घरी होतीस. अगं, तुला मला भेटण्यासाठी डिवोर्सची नोटीस पाठवावी लागली मला. पण माझी काहीतरी अडचण असू शकते ना. तीच तर समजून घेतली ना मी. नाही, तुला मला पनिश करायचंय. पनिश तर मी स्वतःला केलंय. हे सगळं नुसतं बोलण्यापुरतं. तू असं केलंच नसतंस. ठीक आहे ना, ठीक आहे. मी फक्त बोलतो, काही करतच नाही. आणि अशा माणसाबरोबर तुला संसार करायचाच नाहीये, हो ना? हल्ली बोलण्याआधी विचारही करत नाहीस का रे तू? मी हल्ली विचार करणंच सोडून दिलंय. आणि ना मला तेच बरं वाटतं. हा तो नाहीये ज्याच्यावर मी प्रेम केलं. तेच मी म्हणू शकतो. तू म्हटलंच आहे सर हे तुझ्या नोटिसीतून लाऊडली आणि क्लिअरली. ओके, मग आता काय हवंय तुला? उत्तर. तुला कुठलंही उत्तर द्यायला बांधील नाहीये. आहेस तू, आहे श्री. श्री, हे बघ, माझी आता अशी अवस्था नाहीये की तुझ्याशी जोर जोरात भांडावं, तुझी कॉलर धरून तुला जाब विचारावा किंवा आदळआपट करावी. मी मला यातलं काहीच नाही करता येणार श्री. पण मला तुझा खूप राग आलाय. म्हणजे या अवस्थेत तू मला हे दिलंस. कुठे चुकले होते रे मी? असा काय गुन्हा केला होता श्री मी की तुम्हाला? जानवी, are you all right? Don't touch me. Don't you ever touch me. ओके ओके ओके. तुला काही होतंय का? हा प्रश्न जर आधी विचारला असतास तर बरं झालं असतं श्री. हा प्रश्न विचारायला तू होतीस जागेवर? अरे जिवंत तर होते ना, थांबला असतास थोडा. तुलाच घाई होती. कशाची? सगळ्याचीच, पिंट्याची सुद्धा. तुला सांगत होतो जरा थांब. शेवटी आपण हेच करणार होतो ना. पण नाही, तुला कुणाचीच पर्वा नव्हती. ना आईजीची, ना माझी, ना माझ्या घरच्यांची. तुझ्या घरच्यांची. श्री, मनातून दूर करून टाकलायस रे तुम्हाला तुझ्या. कारण मी दुष्ट आहे ना. मी दूर करतोय तुला. तू नाही होतेस, मी दूर करतोय कारण मी दुष्ट आहे. तू जवळच होतीस माझ्या, मी दूर करतोय तुला. हॅपी? हे सगळे आरोप करून तुला बरं वाटतंय ना? ओरडू नकोस. ओरडत नाहीये मी. तुझा आवाज चढलाय. मी सारखा आदर्श नाही वागू शकत. अरे पण चांगला तर वागू शकतो. चांगलाच वागत आलोय, वागतोय.
मग तुझं चांगलं आणि माझं चांगलं आता सारखं नाही उरलेलं. म्हणूनच तर वेगळे होतोय ना आपण. आपण नाही, तू होतोयस. मी I hate you, श्री. आय नो दिस. ही फॅक्ट माझ्यापेक्षा जास्त चांगली कोणाला कळणार आहे का? एवढ्या टोकाला जाण्याची काय गरज होती? मला गरज होती. आणि तुझे निरोप यायचे ते मला, आईजीला, घरच्या सगळ्यांना, त्याचं काय? ओ अच्छा, ते निरोप नव्हते, त्या फक्त पोकळ धमक्या होत्या, राईट? बरोबर. आणि हे सगळं इतकं होईल हे तू इमॅजिनच केलं नव्हतंस कधी. आणि ह्या सगळ्या पोकळ धमक्या कशासाठी? तर पिंट्यासाठी, पिंट्याला सोडवावं म्हणून. कसल्या तुकळ धमक्या? श्री, काय बोलतोयस तू? सगळ्यांना खूप सोयीस्कर ना तुझ्यासाठी. मी काय बोलतोय हे तुला कळतच नाहीये. कारण जर तुला ते कळलं तर तुला मान्य करावं लागेल की तुझी चूक होती आणि आपल्याला खरी जबाबदारी घ्यायचीच नसते. पिंट्या तोंडाला काळं फासायला आला तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही. घाबरले होते रे मी, श्री. तुझ्याकडे तुझी समर्थनं असतातच ग नेहमी, पण त्यानं माझं समाधान होणार नाहीये. पिंट्याचं वागणं इतकं लागलंय का रे? मग काय आनंदाने नाचण्यासारखी गोष्ट होती काही? का त्यांनी हार तुरे आणून माझा सत्कार केला? जानवी, पिंट्यानं ना माझ्या तोंडाला काळं फासलं होतं आणि तिथे तू नुसती भास पुरे कर, श्री. का 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 आता ऐकवत नाहीये का तुला? हे सगळ्यांना मी सोसलंय जानवी. आईजीला हार्ट अटॅक. श्री, भास. मी हात जोडतो रे तुझ्या पुढे, भास कर. आणखी डागणं नको देऊस. मला खूप त्रास होता. तुला काय डिवोर्स हवाय ना, मी देते. आईजीला हार्ट अटॅक आला, खूप वाईट झालं. मला खूप वाईट वाटलं. त्या सगळ्याची शिक्षा देतोयस ना मला. ठीक आहे, तुझी मर्जी. पण आता मलाही नाही राहायचं तुझ्या बरोबर. हे सगळं करायला मी एकटी समर्थ आहे. जाते मी, पण अजून काही नको बोलूस रे. त्रास होतो, खूप त्रास होतो आणि फक्त मला एकटीला नाही. कोण किती चुकले त्याचा हिशोब साधा. हवा हवा जुना दुवा कोणाला जास्ती? कोण किती चुकले त्याचा हिशोब साधा. हवा हवा जुना दुवा नव्याने सांधा. नशिबाला लावून मोल काय उरे. पापणीची ओल, पापणीची ओल वाहून ने सारे. काळजात खोल खोल दुःख झरे. काळजात खोल परत कधी संधी मिळेल न मिळेल माहित नाही, दुःख झरे. पण मी खरंच तुझी आभारी आहे. दुःख झरे. मला जे हवं होतं ते तू मला दिलंस. तुला काय वाटतं ते बाजूला सारून आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझी. माझ्या परीने करेन मी सगळं एकटी. मला जमेल. थँक्यू, श्री. तुझं थँक्स मला मेसेज मधनं केव्हाच मिळाले होते. आणि आणि तुझ्या मते मी चांगलं वागणारा माणूस नसलो तरी नात्यामध्ये बायकोच्या शब्दाचा मान मी शेवटपर्यंत ठेवला इतकं तरी स्वतःबद्दल म्हणू शकेन. काळजी घे, श्री. आईजींची पण आणि स्वतःची पण. आनंदात राहतोय. तुला हवं ते मिळालं ना? सगळं कुठे मिळालं? पण हवं ते मिळणंही खूप अवघड असतं. तुला मिळालं ते. मला अजूनही कळत नाहीये, श्री, तू काय म्हणतोयस. आता आपल्यात इतकं अंतर निर्माण झालंय ना जान्हवी की आपल्याला एकमेकांची भाषाही कळेनाशी झाली आहे.
भावना कळल्या असत्या तर भाषेची गरज नसती उरली. भावनांचाच तर उभं घालाय मला. भावनांचा उबगाला म्हणून एखाद्याला रिजेक्ट करतं का कोणी? ज्याला जायचंय त्याला थांबवत नाही मी. उगाच हा बळजबरीचा रामराम नको. श्री, काय बोलतोयस? मला नाही कळत आहे. कळणारही नाही. निघते मी. गुड बाय. गुड बाय.